मुंबईत डिजिटल बँकिंगचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. केवळ पासवर्डवर अवलंबून राहणे आता धोकादायक ठरत असून बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन 2FA तातडीने सक्रिय करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा उपाय खात्यात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जात आहे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे लॉग इन करताना पासवर्ड सोबत आणखी एक ओळख पडताळणी करणे. ही पडताळणी OTP, ऑथेंटिकेटर ॲप, बायोमेट्रिक किंवा हार्डवेअर कीद्वारे केली जाते. तज्ज्ञांच्या मते एखाद्याचा पासवर्ड लीक झाला तरी दुसऱ्या स्तरावरील सुरक्षेमुळे हॅकरला थेट प्रवेश मिळणे कठीण होते. विशेष म्हणजे SMS-द्वारे येणाऱ्या OTP पेक्षा ऑथेंटिकेटर ॲप अधिक सुरक्षित मानले जात आहे, कारण त्यात तयार होणारे कोड थेट वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर तयार होतात आणि दर काही सेकंदांनी बदलतात. सायबर गुन्ह्यांमध्ये सिम स्वॅप आणि फिशिंग सारख्या पद्धतींचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचेही समोर आले आहे. बनावट वेबसाईट्स किंवा लिंकद्वारे वापरकर्त्यांची माहिती चोरली जाते आणि त्याचा गैरवापर केला जातो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP किंवा पासवर्ड कुणाशीही शेअर न करणे, तसेच प्रत्येक खात्यासाठी वेगळा आणि मजबूत पासवर्ड ठेवणे हे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रिय करणे हा एक छोटा पण प्रभावी उपाय असून यामुळे बँक खाते आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.